नमस्कार. जय महाराष्ट्र. आज 1 मे. संपूर्ण महाराष्ट्र आज आपला महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करतोय आणि त्याच सोबत जगभरातील कष्टकरी आज जागतिक कामगार दिन साजरा करत आहेत. पण मित्रांनो, आज या आनंदाच्या क्षणी आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करणार आहोत. ज्या महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि कायदेशीर पुराव्याच्या आधारे मुंबई महाराष्ट्रातच राहील हे कोणी सिद्ध केलं? आणि आज जो कामगार वर्ग 8 तास ड्युटी, सेवेतन रजा आणि हक्काचा पगार घेतोय, त्या कामगाराच्या आयुष्यात प्रकाश नेमकं कुणी आणला? दुर्दैवाने इतिहास सांगताना अनेकदा काही नावे मागे राहतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ संविधान निर्मातेच नव्हते, तर ते संयुक्त महाराष्ट्राचे आधारस्तंभ आणि भारतीय कामगारांचे खऱ्या अर्थाने मुक्तिदाता होते. पण आज 1 मेला किती कंपन्यांमध्ये, किती एमआयडीसीमध्ये किंवा किती कामगार वस्त्यांमध्ये बाबासाहेबांच्या उपकाराची आठवण काढली जाते. आज आपण याच विषयाचा सखोल अभ्यास घेणार आहोत. महाराष्ट्र मुक्ती संग्रामातील बाबासाहेबांचा तर्कशुद्ध लढा आणि त्यांनी कामगारांना दिलेले 15 ऐतिहासिक अधिकार, हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला आणि कामगाराला माहिती असलाच पाहिजे. मी प्रवीण सुनील चौधरी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे जय चौधरी क्रिएटर. आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही समाजातील अशाच ज्वलंत विषयावर, इतिहासावर आणि सामाजिक प्रबोधनावर प्रकाश टाकत असतो. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा. चला तर मग जाणून घेऊया एका महामानवाचा तो विसरलेला इतिहास. भाग 1. संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसाठीचा ऐतिहासिक लढा. जेव्हा मुंबई केंद्रशासित करण्याचा घाट घातला जात होता, तेव्हा बाबासाहेबांनी कोणत्याही भावनिक आव्हानापेक्षा तर्कशुद्ध आणि पुराव्यावर आधारित मांडणीला महत्त्व दिले. धार कमिशन आणि JVP समितीला चपराक. सरकारचे म्हणणे होते की मुंबईचे स्वरूप कॉस्मोपॉलिटन बहुभाषिक आहे. त्यावर बाबासाहेबांनी ऐतिहासिक दस्तऐवज सादर केले. त्यांनी सिद्ध केले की मुंबई ही मुळात 7 बेटांचा समूह असून ते कोळी बांधवांचे म्हणजेच मराठी माणसांचे आहे. कोर्टासमोर आणि कमिशन समोर मांडलेली बाजू. बाबासाहेबांनी हा युक्तिवाद केला की एखाद्या शहरात परप्रांतीय लोक व्यापारासाठी येतात, म्हणून ते शहर राज्यापासून वेगळे करता येत नाही. जर तसे केले तर कलकत्ता बंगालपासून आणि मद्रास तमिळनाडूपासून वेगळे करावे लागेल. आर्थिक पुरावे. त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वेच्या आकडेवारीचा अभ्यास करून हे दाखवून दिले की मुंबईच्या विकासात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांचे रक्त आणि घाम आहे. थॉट्स अँड लिव्हिंग्स्टन ट्रस्ट 1955 या पुस्तकात त्यांनी स्पष्टपणे लिहिले, महाराष्ट्र आणि मुंबईचे नाते भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतूट आहे. मुंबई ही महाराष्ट्राची नैसर्गिक प्रवेशद्वार आहे, ज्याच्या या कायदेशीर भूमिकेमुळेच नेहरूंना आणि तत्कालीन सरकारला मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. भाग 2. कामगार मंत्री म्हणून आंबेडकरांची झुंजावती कामगिरी. 1942 ते 1946 व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत असताना त्यांनी केवळ कायदे लिहिले नाहीत,
तर कामगारांसाठी कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडली. एक, कामगार कल्याण आणि मंत्रिमंडळातील निर्णय. त्रिपक्षीय कामगार परिषद. मालक, कामगार आणि सरकार या तिघांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची पद्धत बाबासाहेबांनी सुरू केली. यामुळे कामगारांना थेट सरकारशी बोलण्याची ताकद मिळाली. भारतीय सांख्यिकी कायदा. कामगारांची खरी परिस्थिती जोपर्यंत सरकारकडे कागदावर येत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी योजना आखता येणार नाही, म्हणून त्यांनी हा कायदा केला. 2. औद्योगिक प्रोत्साहन आणि ऊर्जा निर्मिती. बाबासाहेबांचे म्हणणे होते की उद्योग वाढले तरच कामगारांना रोजगार मिळेल. त्यासाठी त्यांनी 2 महत्वाच्या संस्थांची उभारणी केली. CWC, नद्यांवर धरणे बांधणे, त्यातून वीज निर्मिती करणे. CPWD चा विस्तार, पायाभूत सुविधा उभारून रोजगारांच्या संधी निर्माण करणे. दामोदर व्हॅली प्रोजेक्ट या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारतातील बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्पाची सुरुवात केली, ज्यामुळे उद्योगांना स्वस्त वीज आणि कामगारांना काम मिळाले. 3. जागतिक पातळीवरील दूरदृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ होते. त्यांनी ILO च्या नामांकनानुसार भारतातील कामगार कायदे बनविले. त्यांनी हे सुनिश्चित केले की भारतीय कामगारांना मिळणाऱ्या सुविधा या युरोपातील कामगारांच्या बरोबरीच्या असाव्यात. नॅशनल पॉवर ग्रँड. देशातील सर्व कारखान्यांना अखंड वीज मिळावी, जेणेकरून उत्पादन थांबणार नाही आणि कामगारांचा पगार कापला जाणार नाही. यासाठी त्यांनी नॅशनल पॉवर ग्रँडची स्थापना किंवा संकल्पना मांडली. भाग 3. कामगारांसाठी घेतलेले काही ऐतिहासिक निर्णय. कोळसा खाण कामगार कल्याण निधी. खाणीत काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र निधी आरोग्य आणि शिक्षणासाठी राखीव ठेवला. कामगार तुकडी. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कामगारांना लष्करी शिस्त आणि संरक्षण मिळावे म्हणून ही तुकडी उभारली. तांत्रिक प्रशिक्षण योजना. भारतीय तरुण केवळ मजूर राहू नयेत, तर त्यांनी कुशल कामगार किंवा कामगिरी बजावावी व त्यांनी कुशल कामगार बनावे, यासाठी त्यांनी प्रशिक्षणाची मोठी मोहीम राबविली. सविस्तर विषयाची किंवा चर्चेची सविस्तर मांडणी करायची झाली तर भाग 1. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. अनेकांचा असा चुकीचा समज आहे की बाबासाहेबांचा महाराष्ट्र निर्मितीत सहभाग नव्हता. वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. थॉट्स ऑन लिव्हिंग स्टेटस. भाषेवर प्रांतरचना. 1955 मध्ये बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहून एक राज्य एक भाषा हे सूत्र मांडले. महाराष्ट्राचे विभाजन करून त्याचे तुकडे पाडण्याच्या विरोधात ते ठाम होते. 2. मुंबईसह महाराष्ट्र. तत्कालीन केंद्र सरकार मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करून केंद्रशासित किंवा स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करत होते. बाबासाहेबांनी पुराव्याने सिद्ध केले की मुंबई ही भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग आहे. 3. कमिशन समोर साक्ष. फाजल अली कमिशन आणि धार कमिशन समोर बाबासाहेबांनी मांडलेली बाजू तांत्रिक आणि कायदेशीरदृष्ट्या इतकी भक्कम होती की सरकारला मुंबई महाराष्ट्राला देणे वाचून पर्याय उरला नाही. 4. राजधानीचा प्रश्न. त्यांनी स्पष्ट केले होते की मुंबईशिवाय महाराष्ट्र म्हणजे मुंडक्याशिवाय शरीर आहे.
त्यांच्या याच वैचारिक पाठपुराव्यामुळे चळवळीला नैतिक आणि कायदेशीर बळ मिळाले. भाग 2. कामगारांचे मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी दिलेले 15 मुख्य अधिकार. ब्रिटिश काळात कामगारांची स्थिती गुलामासारखी होती. 1942 ते 1946 या काळात व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार मंत्री असताना बाबासाहेबांनी जे कायदे केले ते आजही भारतीय कामगार जगताचा कणा आहेत. ते आपण पुढील प्रमाणे पाहू. त्याच्यामध्ये आपण तुलनात्मक दृष्टिकोन पाहूया. कामगार हक्क किंवा सुविधा, सविस्तर माहिती व फायदे. 1. 8 तास काम. पूर्वी कामगारांना 14 तास काम करावे लागे. बाबासाहेबांनी 27 नोव्हेंबर 1942 रोजी 7व्या भारतीय कामगार परिषदेत कामाचे तास 8 तास केले. 2. किमान वेतन कायदा. कामगाराला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी हा कायदा त्यांनीच प्रस्तावित केला. 3. महिलांसाठी प्रसूती रजा. महिला कामगारांना बाळंतपणाच्या काळात गर्भधारणा रजा आणि आर्थिक मदत मिळवून देण्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते. 4. ESI कर्मचारी विमा. आजारी पडल्यास मोफत उपचार आणि औषधे मिळण्याची सुविधा त्यांनीच सुरू केली. 5. भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड PF. निवृत्तीनंतर कामगारांचे आयुष्य सुरक्षित असावे यासाठी PF ची तरतूद त्यांनी केली. 6. कामगार संघटनांना मान्यता. कामगारांना आपला आवाज उठवण्यासाठी युनियन बनवण्याचा अधिकार दिला. 7. सपगारी रजा, पेड लीव्ह. कामगारांना विश्रांतीसाठी सुट्ट्या आणि त्या सुट्ट्यांचे पैसे मिळावेत हा नियम त्यांनी केला. 8. समान कामासाठी समान वेतन. स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकाच कामासाठी सारखाच पगार मिळावा हा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला. 9. महागाई भत्ता DA. वाढत्या महागाईनुसार कामगारांच्या पगारात वाढ व्हावी यासाठी DA ची संकल्पना त्यांनी आणली. 9. कामाच्या ठिकाणी सुरक्षा. कोळसा खाणी किंवा फॅक्टरीमध्ये काम करताना अपघात झाल्यास नुकसान भरपाई देण्याचा कायदा केला. 10. पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह. कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा असणे मालकावर बंधनकारक केले. 11. रात्रीच्या पाळीतील महिलांना संरक्षण. महिलांना रात्रीच्या वेळी कामावर ठेवण्याबाबत कडक नियमावली केली. 12. कामगार रोजगार केंद्र. सुरक्षित बेरोजगारांना काम शोधण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केला. 13. तांत्रिक शिक्षण. कामगारांच्या कौशल्यात वाढ व्हावी यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची सोय केली. व 15. बोनस आणि ग्रॅज्युइटी. 14 आणि 15. कंपनीच्या नफ्यात कामगारांचा वाटा असावा ही संकल्पना त्यांच्या विचारातून आली. भाग 3. आपली कृतज्ञता कोठे आहे? आमचा हा प्रश्न समाजाला विचारण्याचे खूप गरजेचे आहे. कारण आपण 1 मे रोजी आनंद साजरा करतो, पण ज्या बाबासाहेबांमुळे आज आपल्याला 8 तास काम आणि वर्षाला सुट्ट्या मिळतात त्यांचे फोटो MIDC मधील कंपन्यांच्या गेटवर का नसतात? त्यांचे पूजन का केले जात नाही? त्यांची आठवण का केली जात नाही? कामगार संघटना केवळ आपल्या मागण्यांसाठी लढतात
पण ज्यांनी लढण्याचे हत्यार म्हणजे कायदा दिला, त्या महापुरुषाची जयंती किंवा स्मृती जोपासण्यात कामगार वर्ग मागे का पडतो? केवळ एका विशिष्ट समाजानेच बाबासाहेबांचे पूजन करायचे का? कामगार म्हणून आपण सर्वांनी जातपात विसरून त्यांना जागतिक कामगार नेता म्हणून का स्वीकारू नये? हा सर्व कामगारांना आम्ही निर्भयपणे जाब विचारत आहोत. आणि लाजिरवाण्या पद्धतीने जर कामगार त्यांचे फक्त हक्कच घेत राहतील तर तो आहे अशा कामगारांवरती की ज्यांनी एवढे आपल्यावर उपकार करूनही आपण त्यांच्या उपकाराची जाणीव त्यांचा एक साधा फोटो पुसून करू शकत नाही. आम्ही बाबासाहेबांच्या गौरवास्पद काही घोषणा देऊ इच्छितो. 8 तास ड्युटी, सन्मानाची भाकरी, बाबासाहेबांची पुण्याई, कामगारांची नोकरी. संयुक्त महाराष्ट्र घडला त्याच्या साक्षीने, कामगारांचा हक्क मिळाला त्याच्या लेखणीने. कृतज्ञ व्हा, कारण आज तुम्ही जे सुखाचे आयुष्य जगत आहात त्याची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. मित्रांनो, आतापर्यंतच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना जय चौधरी क्रिएटरच्या माध्यमातून आम्ही हा विषय मांडताना कामगारांना हे आवाहन करतो की 1 मे रोजी फक्त सुट्टी म्हणून घरी बसू नका, तर आपल्या कारखान्यात, कंपनीत बाबासाहेबांची प्रतिमेचे पूजन करा आणि त्यांनी दिलेल्या हक्काची जाणीव ठेवा. हीच खरी कृतज्ञता ठरेल. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी आपला सतत आभारी आहे. आमच्या चॅनलशी जोडून राहा. जय भीम. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.